घोणसे घाटात अखेर दुर्घटना, धोक्याच्या वळणावर दरड कोसळली. सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी नोंद नाही. दरड कोसळण्याच्या घटनेची आपत्कालीन कक्षामध्ये नोंद नाही. म्हसळे तालुक्यात आजपर्यंत 576.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिनांक 21 295.9 आणि दिनांक 22 जून रोजी 253.1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. माणगाव बाजूने पहिल्या अवघड वळणावर शुक्रवार दिनांक 21 रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान दरड कोसळण्याची घटना घडली. रस्त्यासाठी घोणसे बाजूचा डोंगर कटिंग करताना खालची बाजू रुंद आणि वरचे कटिंग नीट न केल्याने कृत्रिम कारणाने भूस्खलनामुळे ही घटना घडली. तालुका आपत्कालीन कक्ष तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली असून या घटनेची शनिवार दिनांक 22 जूनपर्यंत नोंद नाही. या अकार्यक्षमतेचीही नागरिक कौतुक करत आहेत. जळगाव पुणे माणगाव दिघी या F753 राष्ट्रीय मार्गावरील माणगाव ते दिघी हा रस्ता सदोष असल्याने काही ठिकाणी खचला आहे. रस्त्याला किमान 1 ते 1.5 फूट खोलीच्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य निकषानुसार गटारे नसल्यामुळे रस्त्याचे खचण्याचे प्रमाण भविष्यात वाढणार आहे. या सर्व राष्ट्रीय मार्गावर तांत्रिकदृष्ट्या योग्य देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.